नमस्कार विद्यार्थी मित्र, आता आपला 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्याला चांगले पर्सेंटेज मिळालेले असतील. होप्स की आपलं पुढचं करिअर सुद्धा चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे, जर आपण ITI करू इच्छित असाल तर करू शकता. त्यानंतर आपल्याला इतर कोणता कोर्स करायचा तर करू शकता. आज ऍप्लिकेशन जे चालू झालेले आहे 10वी नंतर अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविका जो आहे म्हणजे डिप्लोमा कोर्स साठी प्रथम वर्षासाठी इथे ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. ठीक आहे, तर याचं शेड्यूल कसं राहणार आहे, याच्या तारखा काय आहेत, या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. ठीक आहे, आपल्याला अशाच प्रकारे कोणत्या पण एज्युकेशन साठी जर आपल्याला माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलवरती आपल्याला मिळत राहणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील याची आवश्यकता भासत असेल तर त्यांना पण मदत होईल. ठीक आहे मित्रांनो, तर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन द इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी यामध्ये ऍडमिशन 2024-25 याप्रमाणे चालू झालेला आहे. आपण बघू शकता की ऍप्लिकेशन स्टार्ट डेट ही 29 मे 2024 या तारखेपासून तर 25 जून 2024 या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन चालू राहणार आहे. ठीक आहे, यासाठी आपली कास्ट जी आहे त्या कास्टच्या हिशोबाने आपल्याला 10वीचं मार्कशीट, आपली TC आलेली असेल तर आपली TC आणि आपल्या कास्टच्या हिशोबाने आपलं कास्ट सर्टिफिकेट, जर OBC VJNT वगैरे असेल तर नॉन क्रिमिनल, SC ST असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि ओपन कॅटेगरी असेल तर आपलं SCBC किंवा EWS सर्टिफिकेट आपण काढून घ्यावे. ठीक आहे, तर या पिरियड मध्ये आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. याच्यासाठी इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये आपण बघू शकता की आपल्याला इथे इम्पॉर्टंट डेट दिले गेलेले आहे. त्यामध्ये आपण 29 मे 2024 ते 25 जून 2024 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या तारखेमध्ये होणार आहे 29 ते 25 मध्ये, म्हणजे सेम आपण ज्या दिवशी फॉर्म भरतो त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपला फॉर्म कन्फर्म आहे का नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे का, हे संपूर्ण गोष्टी आपल्याला इथे समजत असते. त्यानंतर पहिली जी आपली मेरिट लिस्ट लागणार आहे ती 27 जून 2024 ला लागणार आहे आणि जर काही ग्रॅव्हियन्स वगैरे असतील तर 28 जून 2024 ते 30 जून 2024 मध्ये आपण त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यानंतर डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट आपली 2 जुलै 2024 या तारखेला लागणार आहे. याच्यानंतरचं शेड्यूल आपले राऊंड जसे जसे चालतील त्या राऊंड प्रमाणे शेड्यूल जसं जसं चेंज होईल त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर याला आपल्याला सध्याला फीस किती लागणार आहे आपण इथे बघू शकता की ऍप्लिकेशन फीस जी आहे ती जनरल कॅटेगरी साठी 400 रुपये असून कास्ट साठी 300 रुपये इथे राहणार आहे. SC ST VJNT NTA B C D नंतर OBC SBC EWS त्यानंतर पर्सन विथ द डिसॅबिलिटी या सर्व कॅन्डिडेट साठी 300 रुपये इथे फीस राहणार आहे. ठीक आहे, तर याप्रमाणे आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन इथे चालू होत आहे. त्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर आपला स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि आपल्याला लक्षात राहील असा एक पासवर्ड बनवून हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करून आपला DEN 2024 याप्रमाणे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे आणि संपूर्ण फॉर्म मधली माहिती भरून आपल्याला जे आवश्यक डॉक्युमेंट्स विचारले जातील ते आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करून आपला फोटो सिग्नेचर टाकून आपल्याला सांगितलेली फीस इथे भरायची आहे. संपूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपली प्रिंट बाहेर येणार आहे आणि ही प्रिंट आपला फॉर्म कन्फर्म झाला हे कन्फर्मेशन आपण घेतल्याशिवाय आपण शांत बसू नये. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अडचण असते की फॉर्म भरून टाकतात पण तो फॉर्म आपला फॅसिलिटी सेंटर कडून कन्फर्म झाला का नाही झाला हे त्यांना कळत नाही आणि शेवटी जेव्हा ते ऍडमिशन प्रोसेसला जातात तेव्हा त्यांचं नाव लिस्ट मध्ये आलेलं नसतं. त्यामुळे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो कन्फर्म आहे का नाही याची खात्री करण्यासाठी आपल्या मोबाईलवर आपल्याला त्यांचा SMS येत असतो आणि जर तसा आपल्याला SMS जरी नाही आला तरी आपण लॉग इन करून याची खात्री करू शकता की आपला फॉर्म कन्फर्म आहे. ठीक आहे मित्रांनो, तर याप्रमाणे इंजिनिअरिंग साठी, डायरेक्ट सेकंड इयर साठी, त्यानंतर जे काही फार्मसी वगैरे आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे डिप्लोमा फार्मसीला किंवा बॅचलर ऑफ फार्मसीला, त्याच्यानंतर मेडिकलचे जेवढे ऍडमिशन होणार आहे या संपूर्ण गोष्टींची माहिती माझ्या चॅनलवर आपल्याला मिळत राहणार आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनवून राहा, सबस्क्राईब करा, आपल्याला योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.